Okay. X is equal to b, that is b is not equal to 0. कशासाठी असते नॉन होमोजेनियस फंक्शन, फॉर नॉन होमोजेनियस फंक्शन. नॉन होमोजेनियस फंक्शन. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय असणार, कन्सिस्टंट या इनकन्सिस्टंट चेक करायचं. वी हॅव टू चेक कन्सिस्टंट और इनकन्सिस्टंट. फॉर इनकन्सिस्टंट कशाला म्हणायचं, इनकन्सिस्टंट आणि कन्सिस्टंट कशाला म्हणायचं. Rank of A is equal to rank of A upon B, consistent. Okay, rank of A is equal to rank of A by B. मतलब काय म्हणायचं, augmented matrix. Okay. Next, rank inconsistent काय असणार आहे. Rank of A is not equal to rank of A Not by B. Yes, rank of A is of not equal to A rank of upon B. Okay. इथे काय असेल, there is no solution. no solution. इथे काय असणार आहे, सोल्युशन असेल. There are किती two type of- solutions. There are two solutions is there. First one is a unique solution. आणि इकडे काय असेल, infinitely many solution. ओके. युनिक सोल्युशन कधी असतं आणि इन्फिनिटली मेनी सोल्युशन कधी असतो. Rank of A is equal to N. Unique असतं. इज इक्वल टू एन. एन फॉर कशासाठी असतो, Number of unknowns. अननोन्स. नंबर ऑफ अननोन्स. आणि इकडे काय असणार, रँक ऑफ ए इज Less than number of unknowns. करेक्ट. इथं आपण रँक साठी काय करतोय, आर यूज करतोय. इथं पण काय असला, आर इज लेस दॅन एन. नंबर ऑफ अननोन्स पेक्षा जर रँक कमी असेल, आर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एन. ओके. त्यावेळेस काय असेल, न्यू पॅरामीटर. कसा पॅरामीटर फाइंड करायचा, T is equals to N minus R. एन मायनस आर इज इक्वल टू काही किती येतील त्यानुसार घ्यायचं. 1 आलं तर 1 म्हणजे टी घ्यायचा, 2 आलं तर T1 T2 घ्यायचं, 3 आलं तर T1 T2 T3 असं घ्यायचं. Okay? यामध्ये काय डाऊट आहेत का कोणाला, युनिक सोल्युशन आणि इन्फिनिटली मेनी सोल्युशन मधला फरक माहिती आहे ना. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 2, z इज इक्वल टू 3. हे कसं झालं, युनिक सोल्युशन झालं, कारण त्या एक्झाम्पल मध्ये ती आता जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू चेंज होत नाही, ऍज इट इज राहणार आहे. x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 1 आणि z इज इक्वल टू 3. त्या एक्झाम्पल मध्ये कोणताही चेंज होणार नाही त्या आन्सर मध्ये, तुम्ही कसंही फाइंड केलं काही केलं तर. ओके. बट इन द फॉर्म ऑफ x इज इक्वल टू 2t, y is equal to 3t, z is equal to 4t. Here the value of x and x, y, z are depends on t. t एक आहे पॅरामीटर ना, त्याच्यावरती व्हॅल्यू काय असणार, डिपेंड असणार. तुम्ही t चेंज केलं की x, y, z काय होईल, चेंज होईल. मग ह्याला काय म्हणायचं, इन्फायनाइटली Infinitely many solutions. मेनी सोल्युशन्स. वर्ड्स मध्येच आहे. इन्फायनाइटली म्हणजे काय असणार आहे, आपण जे काय इन्फिनिटी पर्यंत असणार आहे. इन्फायनाइट म्हणजे काय असणार आहे, जे काउंट करू शकत नाही आपण. फायनाइट नसणार आहे, जे नॉट काउंटेबल. ओके. इन्फिनिटली मेनी सोल्युशन्स काय मिळणार आहे, ते जे मिळणार कशामुळे मिळतात, पॅरामीटर म्हणून मिळतात. ओके. हे समजलं तर नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. क्वेश्चन तर लिहून घेतलेला आहे ऑलरेडी. टेस्ट द कन्सिस्टन्सी अँड इफ कन्सिस्टन्स देन फाइंड द सोल्युशन टू सॉल्व इट. नेक्स्ट घ्या सेकंड एक्झाम्पल. x प्लस y प्लस 2z. एक मिनिट. x1 plus x2 plus 2x3 plus x4 is equal to 5. x1 plus x2 plus 2x3 plus x4 is equal to 5. Next, 2x1 plus 3x2 minus x3 minus 2x4 is equal to 2. Next time, 4x1 plus 5x2 plus 3x3 terms में x4 is equal to 7. Test the consistency.
कन्सिस्टंट आहे का नाही ते चेक करा फक्त. काय ते कन्सिस्टन्सी येतं, इनकन्सिस्टन्सी येतं, किती अननोन्स आहे त्याच्यामध्ये? 4. 4 unknowns आहेत, x1 x2 x3 x4. These are the 4 unknowns. Correct. By using echelon form आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके, in the matrix form. Ax is equal to b. इथे मग लिहायचं where a is equal to b is equal x is equal to त्यानंतर b is equal to, त्यानंतर काय करायचं, कन्सिडर करायचं आर्ग्युमेंटेड मॅट्रिक्स a by b is equal to. एक्झाम्पल कन्वर्ट करताना आणि इथे लिहून घेताना व्यवस्थित लिहून घ्यायचं एक्झाम्पल. पण मॅक्झिमम स्टुडंट्स एक्झाम्पल्स लिहिताना चुकतात. आतापर्यंत यांचा एक्सपिरियन्स आहे, ते सॉल्व्ह करतात बरोबर, त्यांना कन्सेप्ट क्लिअर झालेला असतो. पण एक्झाम्पल मध्ये काय करायचं माहिती आहे का, हे जे इथली व्हॅल्यू बघून बघताना पण व्यवस्थित बघत नाहीत, बघून लिहित नाहीत, आणि ज्यांना जेव्हा तुम्ही इथून इथं कन्वर्ट करताना त्यावेळेस पण चुकवतात तुम्ही अजून. हे प्लस आहे, मायनस करायचं. इथं काय नाही, जर ते x4 इथं अबसेंट आहे, मग काय करायचं, 0 घ्यायचं. सेव्ह. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, फर्स्ट काय चेक करायचं, फर्स्ट चेक करताना डायगोनल Principal एलिमेंट्स बघायचे, डायगोनल एलिमेंट्स कुठे आहेत बघायचे. आता आपल्याला काय करायचं बघा, डायगोनल एलिमेंटचे जे खाली एलिमेंट्स आहेत ते आपल्याला 0 करायचे. हा डायगोनल एलिमेंट्स आहेत, कसं ओळखायचं डायगोनल एलिमेंट्स, a11 a12 सॉरी a22 a33 a44 अँड सो ऑन. म्हणजे काय असणार, जे पोझिशन सेम असते i इज इक्वल टू j, तर त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, डायगोनल एलिमेंट्स म्हणायचं. काय म्हणायचं, डायगोनल एलिमेंट्स. आता ह्या डायगोनल एलिमेंटच्या खालचे हे जे 3 एलिमेंट्स आहेत हे आपल्याला 0 करायचे. ओके, करूया आपण 0. मला सांगा कोणतं ऑपरेशन यूज करावं लागेल, r2 मायनस 2 r1 r3 मायनस 4 r1. 1 1 2 1 5. ते काय येणार, 0 येणार, हे 0 येणार. ओके, 3 मायनस 2 काय येते, 1 मायनस 1 मायनस 4 मायनस 5 मायनस 2 मायनस, हे मायनस 2 आणि तिथलं काय येणार आहे, हे मायनस 2 मायनस 4 2 मायनस 10 मायनस 8 0. सॉरी, व्हॅल्यू येणार ना, R3 आता कंडिशन घ्या, R3 ची 5 मायनस काय असणार आहे, 4 इंटू वर 4 म्हणजे 1. नेक्स्ट 3 मायनस 8, 3 मायनस 8 काय येते, मायनस 5. 0 मायनस 4 काय येते, मायनस 4. 7 मायनस
20. 7 minus 20 काय तो -30. आता हा झाला 0, तर आपल्याला हा 0 करायचा आहे. काय करावं लागेल, R3 minus R2 या कंडिशन आहे. 1 1 2 1 5 0 1 -5 -4 -8 0 0. हा काय तो 0 येणार, कारण दोन्हीची सबट्रॅक्शन घेतलं तर हे 0 येतं. -13 plus 8 बरोबर ना. -13 plus 8 मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. 8 मध्ये 2 plus 3 5. सांगा रँक ऑफ ए इज इक्वल टू झाले -5 येणार ना सर? हा सॉरी -5 13 मोठा आहे, हा करेक्ट. रँक ऑफ ए इज इक्वल किती आहे रँक ए? 3. 3. कसं सांगितलं तुम्हाला, कसं ओळखायचं ते रँक 3 कशी घ्यायची? ए म्हणजे काय असणार आहे, हा टोटल जो असतो ना तुमचा, हा काय असणार आहे, ए असणार आहे. 2 येणार. आणि जे रँक किती आहे बघा, नॉन झिरो यातले रोज चेक करायचे, किती नॉन झिरो रो त्याच्यामध्ये. 2 येते. रँक नॉन झिरो रो किती आहेत, 2 आहेत. मग काय असणार, रँक 2 असणार. ओके. यस. रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 आणि रँक ऑफ ए बाय बी किती हो, 2. 2 का 3? 3. चेक करणे हे इथं एक नॉन झिरो आहे, सेकंड नॉन झिरो आहे, थर्ड नॉन झिरो आहे, म्हणजे तिन्ही पण नॉन झिरो आहेत ना. 380. रँक मग काय तो आन्सर, Inconsistent. करेक्ट, इनकन्सिस्टंट. consistent. सिस्टम इज, इथं लिहायचं ब्रॅकेट मध्ये लिहायचं, सॉरी इथं लिहा, रँक ऑफ ए इज नॉट इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी. System is inconsistent. Therefore, काय असेल next? System has, No solution. yes, system has no solution. लिहून घ्या. झालं सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल देतो. बाकी सर्वांना झाले नाही? हो सर. एकच मिनिट. दुसरा सोपान इनकन्सिस्टंट कन्सिस्टंट फिक्स असतात बघा याच्यावरती एक्झाम्पल. येस सर. गेटला पण यावरती एक्झाम्पल असतात गेटला. एक्झाम्पल वापरला.
इक्वेशन लिहून घ्या. 6x1 6x1 plus x2 plus x3 is equal to -4. Plus x2 plus x3 is equal to -4. Second here, 2x1 minus 3x2, 2x1 minus 3x2 minus x3 is equal to 0. Is equal to 0. Next here, x1 plus 7x2, x1 plus 7x2 plus 2x3 plus 2x3 is equal to -7. Is equal to -7. करा सॉल्व. आता ते हे वगैरे लिहित बसा नाही बरं, कन्वर्टेड इन रिटर्न इन मॅट्रिक्स फॉर्म वगैरे डायरेक्ट ए बाय बी लिहा. पण ज्यावेळेस तुम्हाला थेरी एक्झाम असेल त्यावेळेस मग ते लिहायचं व्यवस्थित स्टेप बाय स्टेप. आता या स्टेप बाय स्टेपची काही गरज नाहीये प्रत्येक एक्झाम्पल मध्ये लिहायची. तुम्ही फक्त डायरेक्ट आता इथून स्टार्ट केलं तरी चालतंय. कन्सिडर ए बाय बी इथून स्टार्ट केलं तरी चालेल, काय अडचण येत नाही. कन्सिडर ए बाय बी असं केलं तरी काही अडचण नाही. करता सॉल्व, करा फास्ट. हो सर. खूपच सावकाश होत नाही ना आपलं सॉल्व करायचे एक्झाम. तर आहे ते स्पीड करेक्ट आहे ना, का वाढवायचं स्पीड? Yes, sir. आहे ते व्यवस्थित आहे ना, का वाढवायचंय? नको सर. आहे ते चाललंय ना व्यवस्थित, काय अडचण येत नाही, संपतोय सिलेबस, काय टेन्शन घेणार सिलेबसचा. येस सर. तुम्हाला मंडेला आयएस युनिट टेस्ट आणि आयएससी ची डेट समजेल मंडेला. आयएस तुमची कधी आणि युनिट टेस्ट कधी असेल ते डेट सांगितली जाईल मंडेला. मंडेला मीटिंग आहे त्यावेळेस ते डिसाईड होते, तुम्हाला ते सांगितले जाईल. टेस्ट सर ऑनलाईन असते का एमसीक्यू वर? ऑनलाईन असेल, हा गुगल फॉर्म वरती असते. आज आपलं संध्याकाळी 4 वाजता हे असेल, मेंटर सेशन असेल, रोल नंबर 1 to 20. मी तुम्हाला लिंक सेंड करेन, त्या लिंकला जॉईन व्हायचा. मी तुम्हाला एक 4च्या अगोदर एक 4 वाजता येतो बरोबर. एक 10 मिनिटाचा सेशन असेल आपला. 4 वाजून 5 मिनिटांना आपण स्टार्ट करू. 4 वाजून 5 मिनिटांना करेक्ट आहे ना? 4 वाजून 10 मिनिटांना करायचं. एक 10 मिनिटचं सेशन, 10 पेक्षा कमी असेल, एक 5 मिनिटाचं असेल.
त्यासाठी जॉईन व्हायचं. मी तुम्हाला लिंक सेंड करतो, व्हॉट्सअपला सेंड करतो. रोल नंबर 1 to 20 यांनीच फक्त जॉईन व्हायचं, बाकीच्यांना नाही व्हायचं. 1 to 20, 21 to 40 त्यांनी कुठे जॉईन व्हायचं? पवार सरांच्या बॅचला जॉईन व्हायचं. एस.टी. पवार सर सांगतील ते तुम्हाला कधी जॉईन व्हायचं वगैरे काय. आणि 41 पासून जे ऑनवर्ड्स आहेत त्यांनी कधी जॉईन करायचं लोटके मॅडम तुम्हाला सांगतील. त्यांच्या सेशनला जॉईन व्हायचं. एक 10-10 मिनिटाचा सेशन असेल, प्रत्येक सॅटर्डेला असेल तो सेशन. काय ते आन्सर आलं काय? कन्सिस्टंट आहे ते इनकन्सिस्टंट सॉल्व्ह करायला गेले. सिक्स 1 1 -4. ज्यांना जमत म्हणजे कन्फ्युज होते ना त्याने असं केलं तरी चालेल. ते म्हणजे तुम्ही लाईन जरी घेतली तर अशी एक लाईन घेतली तरी चालते, काय प्रॉब्लेम येत नाही. पण घेत नाही तुम्हाला जर घ्यायचे असेल तर घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही ए कुठला आणि ए बाय कोणता आहे ते. फर्स्ट काय करावं लागेल? R31 त्याला वरती घ्यावं लागेल. इक्विव्हॅलन्स टू 1 7 2 -7. तर 2 as it is 2 -3 -1 0. त्यानंतर 1 7 2 सॉरी आपण इंटरचेंज केलंच नाही. 6 1 1 मायनस. ऑपरेशन कोणत्या यूज करावं लागतील? R2 -2 R1. R3 -6 R1. 6 R1. Calculation 1 7 2 -7. हे काय येणार? 0 येणार, हे 0 येणार. ओके. -3 -14 म्हणजे -17 येणार. ओके. त्यानंतर नेक्स्ट -1 -4 -5 0 -1 काय असेल +14. त्यानंतर 0. आता 1 -6 × 7 काय ते 42 मायनस म्हणजे काय लागतं -43. करेक्ट आहे ना? एक प्लस आहे ना, एक प्लस आहे ना. करेक्ट -41 कारण हे 1 आहे. सॉरी इथं 1 आहे आणि हे मायनस होणार आहे. करेक्ट 41. त्यानंतर 1 -12 -12. त्यानंतर -4 +42 -4 म्हणजे 38. करेक्ट आहे? 36. हाँ सर 38. करेक्ट. 4 आहे ना इथं? बरं ना, 6 42 -4 38. करेक्ट. आता पुढे काय करायचं? आपल्याला कोणती व्हॅल्यू 0 करायची? -17 ला 1 करायचं. -41 ला 0. कसं करणार? 1 आणता येते का? चेक करणार, डायरेक्ट 0 करणार? हे बघा, हे आपल्याला काय करायचंय? त्याच्या खालचे एलिमेंट 0 करायचे आहेत. ओके.
कसं करणार मग या -41 ला 0 कसं करणार हो? इथं 1 तर आणता येत नाही. काय करावं लागेल मग? R3 minus 3R2. 3R2 येतं तसं? नाही होत sir. नाही म्हणत तसं. सोपा दुसरा एक लास्टचा पर्याय आहे. ज्यावेळेस असं टाईपचं एक्झाम्पल येतं ना, ज्यावेळेस कोणताच मेथड युज होत नाही, एक मेथड युज करायची. काय हो, तुमच्याकडे -41 आहे, तुम्हाला इकडे किती आहे -17 आहे. ओके, आता आपल्याला हे -41 इथं पण मायनस काय आणायचं आहे, +41 आणायचं आहे. बघा काय म्हणतोय मी, तुमच्याकडे इथं काय किती आहे -41 आहे. आता हे -41 आहे, तुमच्या दुसरं किती आहे -17 आहे. दोन व्हॅल्यू तुमच्याकडे आहेत. आता आपल्याला काय करायचं, या एलिमेंटला 0 करायचं आहे. कसं करता येईल हो? इथं +41 पाहिजे ना, तरच हे 0 होणार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल मग इथं या जो आहे ना सेकंड, याच्यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, +41 आणावं लागेल. हा पहिला पार्ट आहे आणि हा दुसरा पार्ट आहे. ओके, तर आता पहिल्या पार्ट मध्ये -41 आहे, आपलं सेकंड पार्ट मध्ये प्लस किती काय आणायचं, +41 आणायचं आहे या ठिकाणी. मग कसं आणता येईल +41 इथं? तर पहिलं काय करायचं, मायनस चेक करायचं. मायनस इथं -41 आपल्याला प्लस पाहिजे, पण आपल्याकडे ऍक्च्युअली मध्ये किती मायनस आहे, म्हणजे काय करावं लागेल, एक मायनस घ्यावं लागेल, म्हणजे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. मग पहिलं साईनचं मिटवायचं, साईन प्लस आहे का मायनस आहे ते बघायचं. आता ही व्हॅल्यू मायनस आहे, म्हणजे इकडची व्हॅल्यू काय पाहिजे, प्लस पाहिजे ना 0 होण्यासाठी. ओके, आता इथं मायनस आहे म्हणलं पहिलं काय करावं लागेल, मायनस घ्यावं लागेल. ओके, नेक्स्ट इथं 41 आहे म्हणल्यानंतर इथं पण किती पाहिजे, 41 पाहिजे, घेतलं मी. पण हे 17 मला नको आहे, मग काय करावं लागेल, डिवाइड बाय 70. याचा अर्थ काय होतो, ज्यावेळेस तुम्ही 17 ला 17 ने डिवाइड करता त्यावेळेस एकमेकाला कॅन्सल होईल, मायनस मायनस प्लस होईल. बघा हे सॉल्व्ह करून एक्झाम्पल, आता मायनस मायनस प्लस, -41 + 41 किती झालं, 0. 0. समजल्या मेथड कशी यूज करायची ते? Yes sir. आता हीच मेथड दुसरीकडे आपण फक्त एक्झाम्पल यूज करतोय बरं, ती यूज करू नका तुम्ही. आपण इथं बघूया, इथं काय तुमच्याकडे -11 आहे आणि इथे किती आहे -5. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे -11 आहे, सेकंड मध्ये -5. तुम्हाला हे 0 करायला काय आणायला लागेल, +11 घ्यावं लागतंय ना, करेक्ट? कसं घेणार 11 इथं मग, तर पहिलं मायनस चेक करायचं. इथं मायनस आहे, आपल्याला प्लस व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे अजून एक मायनस साईन घ्या. त्यानंतर इथे किती पाहिजे, 11 पाहिजे. ओके, 11 घेतलं मी, मायनस मायनस प्लस 11 झालं, पण हा 5 एक्स्ट्रा आहे, मग त्याला काय करावं लागेल, डिवाइडेड बाय 5. हा कन्सेप्ट देण्यासाठी सांगितलं होतं मला. समजलंय? साईडला वरती पॅराग्राफ मध्ये वगैरे लिहून ठेवा, कारण इम्पॉर्टंट आहे. ना तर तुम्ही इथंच एक्झाम्पल स्टॉप करून ठेवायचं. इथून पुढे काय सर पद्धत सांगितलं कसं सॉल्व्ह करायचं म्हणून, म्हणजे ही मेथड सांगितली मी तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. कुठं पण नका यूज करा, ज्यावेळेस होत नाही ना कॅल्क्युलेशन, त्यावेळेसच करा. नसेल तर माहिती आहे पुढे खूप प्रॉब्लेम येतो इकडं कॅल्क्युलेशन करताना. आता बघा काय करायचं आपल्याला, R3 minus R3 minus 41/70 into R2, म्हणजे R2 ला या व्हॅल्यूने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 17 ला 17 झालं, 41 मायनस मायनस प्लस होईल, -41 + 41 0. -172 - 7 0 -17 -5 + 14 हे 0. आता इथं काय कॅल्क्युलेशन करू नाही, 0 येणार आहे. आता तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करावं लागेल, -11 -5 इन ब्रॅकेट -41/17. काय कॅल्क्युलेशन 6 किती येते मला, मायनस मायनस काय कॅन्सल होईल, -11 प्लस 41 गुणिले 5 करा, 5 × 5 5 × 20 डिवाइडला नाही 7, 205 ला डिवाइडला 7. कारण की भाग जात असेल तर हवा काय प्रॉब्लेम नाही, पण इथं जात नाही बघा, पण त्यासाठी आपल्याला असं लिहून घ्यावं लागेल. 17 इकडे मल्टिप्लाय करा, -11 × 17 किती येते बघा, 187. ओके, -187 + 205 करा यूज कॅल्सी,
205 मायनस करा 187 किती ते सांगा. हम्म 3 होईल 10 13 5 18/17. 18/7 करेक्ट. हॅलो 18/17 हा. नेक्स्ट घ्या आता किती आहे 838 आहे मायनस 41/17 इन ब्रॅकेट किती आहे 14 आहे. कॅल्सीवरती प्रॅक्टिस सॉल्व करून सांगा मला आन्सर याचा. पण आपल्या कॅल्सी अलाउड आहे. E8 मायनस तो का लिहा आहे तो हॅलो? त्याची नागरिक तर जी गोळा केली तरी लिहा समृद्धी साक्षी म्यूट करा कोण काय आहे लेक्चर आहे कोळेकर. खूप मोठे इथे व्हॅल्यू 9758 डिवाइडेड बाय 17 प्लस 17 इकडे मल्टिप्लाय करा 38 into 17 sorry डिवाइड करायचं मल्टिप्लाय केलं 62/17 sir. 62/17 Seven. 41 into 14 574 divided by 17 त्यानंतर घ्या 17 into 38 646 minus 574 divided by 17 646 minus 574 72 येते 72 72/17 करेक्ट. सो आम्हाला त्याचं रँक ऑफ देअरफॉर रँक ऑफ ए इथून पुढे काय सॉल्व करायची गरज नाही कारण अप्पर ट्रायंगल मध्ये कन्वर्ट झालं. रँक ऑफ ए किती आहे 3. 3. रँक ऑफ ए बाय बी 3. 3. देअरफॉर काय असणार इथं रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ ए बाय बी इज इक्वल टू 3. देअरफॉर सिस्टम इज Unique. unique system is consistent first. Consistent. Yeah, system is Consistent. consistent. आता नेक्स्ट परत रँक आणि अननोन्स चेक करायचे. देअरफॉर नेक्स्ट लाईन रँक ऑफ ए इज इक्वल टू किती अननोन्स आहेत 1 2 3 अननोन्स आहेत. रँक ऑफ ए इज इक्वल टू 3 इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स ब्रॅकेट मध्ये n. Therefore, system has unique solution. Unique solution कधी असतं रँक ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स असेल तर सिस्टम हॅज युनिक सोल्युशन. मग ते सोल्युशन फाइंड करूया आपण. कसं फाइंड करायचे इक्वेशन 1 घ्या कन्सिडर इक्वेशन 1 तर ब्रॅकेट द्या. इक्वेशन 1 काय करायचं इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं याला. कसं कन्वर्ट करायचं याला x1 मल्टिप्लाय करा plus 7x2 plus 2x3 is equal to minus 7. त्यानंतर इथं x1 0 आहे म्हणजे minus 17x2 minus 5x3 is equal to 14. लास्ट घ्या इथलं घ्यायचं तो सॉरी पण काय बरोबर आहे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे -17 -5x4 ओके करेक्ट आहे. लास्टच घ्या 18/17 x3 is equal to 72/17. करा सॉल्व. आता कसं सॉल्व करणार आहे 17 ला 17 जाईल x3 is equal to 72/18. x3 किती येतं मग
72 divided by 18. 4. 4. काय करायचं, या व्हॅल्यूची इथे यूज करा. -17 x2 minus 5 in bracket 4 is equal to 40. -17 x2 is equal to, त्याचं काय असणार, 5 into 4 20, -20 तिकडे गेला काय होईल, +20, 14 + 20. इथपर्यंत झालंय का? नाही सर. कम्प्लीट करूया आणि परत लिहून घेता का? कम्प्लीट करूया. नेक्स्ट काय असणार आहे, x2 इज इक्वल टू, काय 34 अपॉन -17. करेक्ट आहे बघा. हे -17 इकडे काय होणार, डिवाइडला जाणार, म्हणजे 34 अपॉन -17. x2 इज इक्वल टू काय, -2. दोन्ही व्हॅल्यू काय करूया, इक्वेशन 1 मध्ये यूज करूया. किती, x1 + 7x2 + 2x3. मग 7x2 + 2x3, x1 + 7x2, x2 ची व्हॅल्यू काय आली, -2, प्लस x3, x3 ची व्हॅल्यू 4 आहे, x3 ची व्हॅल्यू किती आहे, 4, इज इक्वल टू -7, इज इक्वल टू -7. करूया सॉल्व. x1 - 14 + 8 इज इक्वल टू -17. x1 इज इक्वल टू -14 + 8 किती आते हो, -7. -14 -6 ना. -6 इज इक्वल टू -7. आता -6 इकडे घेऊन जा. x1 इज इक्वल टू -7 + 6, x1 इज इक्वल टू -1. -1. x1 ची व्हॅल्यू आली -1, x2 ची व्हॅल्यू आली -2 आणि x3 काय आला, 4 आला. हा कसला आहे, 4. युनिक सोल्युशन आहे. ओके. Recording in progress. प्रेझेंट फाईल बघा. एक दोन फक्त कोण तर नाहीत, त्यांना मला कॉल करायला लागेल त्यांच्या घरच्यांना. झालं सर हे. सर्वांचं झालं का, बाकीच्यांचं पण बघा. नाही सर. ठीक आहे, लिहून सावकाश लिहून घ्या, 2 मिनिटात लिहून घ्या, पट. रोल नंबर 18. Send. 31 एक absent है. आणि 31 जण 2 जण absent आहेत. प्रेझेंट काय
तुम्ही अबसेंट असला ना इकडे आम्हाला खूप ताप होतं बरं का. ते तुमची अटेंडन्स घ्यायची, परत ते दोन दोन ठिकाणी जाऊन भरावं लागतं. ते कॉल करा, कॉल केल्याला परत तिथं भरा, गुगल शीट ओपन करा, ते सेंड करा स्टुडंटना, परत ते बाकी स्टाफने लिहिलंय का नाही ते बघा. त्यामुळे प्रेझेंट राहत जा. झालं सर. बाकी सर्वांचं झालं का? हो मनोवादित सर. झालं ना सर्वांचं? यस सर. ठीक आहे, नेक्स्ट. एक्झाम्पल अजून घेत जाऊ बरं प्रॅक्टिसला, एवढंच एक्झाम्पल बसायचं नाही. कचरे प्रेझेंट आहे, कचरे गणेश? झालं, नेक्स्ट घ्या. झालं नाही कम्प्लीट? हो सर. काय थर्ड फोर्थ काय असेल ते का तुमच्या नुसार. 2x 2x घेता x म्हणजे 2x plus 3y plus 4z is equal to 11. Next x plus 5y plus 7z is equal to 15. 3x plus 11y plus 13z is equal to 25. Gallon. होमवर्क साठी काय करणार? 5 मिनिट राहिलेत.
और लास्ट एक्झाम्पलचा आन्सर लिहून ठेवा. x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू -3. वायचा आन्सर आहे x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू -3, z इज इक्वल टू 4. Z is equal to 4. Okay. Second, next example लेंगे. X plus 3y. X plus 3y plus 5z is equal to 1. From the x plus 2y is equal to -1. Next, 2x plus 5y. 2x plus 5y plus 6z is equal to 1. हे पण एक्झाम्पल लिहून घ्या. याचा आन्सर काय आहे? एक मिनिट. 5 minus 3 1. 5 minus 3 1. Z sorry x y z. कसले आहेत होय? कंसिस्टंट आहेत का इनकन्सिस्टंट आहेत? कसले आहेत? Consistent. कन्सिस्टंट. युनिक सोल्युशन कसले आहेत? युनिक आहेत का इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आहेत? युनिक. मग त्यावरनं परत काय समजायचं? युनिक आहे जर तुझी रँक किती येणार हो? 3 येणार. unknown येणार सोड. कारण का तर रँक Number. इज इक्वल टू नंबर ऑफ अननोन्स आहे ना, त्यामुळं. लिहून घेतले एक्झाम्पल आहे.